गुड मॉर्निंग मंडळी, कसे आहात? बरी आहात ना? तुमचा दिवस खूप छान जावो. आणि दिवाळीची तयारी कुठपर्यंत आली? फराळ वगैरे चालू झाला की नाही? आणि भात कापणी करणार आणि झाली की नाही शेतीची कामं? पाऊस गेला आहे आता, फटाफट आवरून घ्या आता. काल ना हे साफ करताना कुठेतरी हे राहिले, कोयती राहिली माझी. हे बघा, ही अशी फुलं फुलतात. अशी लाईनमध्ये लावली ना तर छान दिसणार. तर रानामुळे कळत नव्हतं ना. आता हे बघा, पाणी आले 11च्या अगोदर. पण पहिलं पाणी मी सोडून देतो असंच, म्हणजे भरून ठेवतो हे कॅन वगैरे. जे ऑदर यूज लागतं किंवा हे पॅसेज व्हायला लागतो हा, त्याच्यासाठी हे ठेवून देतो बाजूला. आणि नंतर चांगलं पाणी भरून घेतो. यांचं प्लॅनिंग चाललं आहे आता, हे कसं घेऊन जायचं याचं. हे बघा, म्हणजे कष्ट बघा. चला वडा. हे बघा, त्या सगळ्यांचं एकमत झालं, आता हे घेऊन चाललेत. कुठे चाललं रे घेऊन? कुठेतरी घेऊन चालले ते. हे बघा, दिवसेंदिवस यांची संख्या वाढतच चालली. हा इथे एक आहे, आणि हे बघा तिथे 4 बसलेत, जसे काय सेट करून ठेवलेलं आहे कुंडीच्या भोवतीने. हे बघा, असू दे, काय प्रॉब्लेम नाही मला. राहतील तेवढे चांगले तिथं. हे बघा, इथे एक आहे. केने घातलं लेकरानं खायला तिकडच्या पक्षानं. माशानं तर घालायला लागेल इथे. बाकीचं काय घातलेलं खात नाही, मस्त भात घालावा लागतो यांना. आणि किंवा भाज्या बारीक कापल्या ना की त्याचे तुकडे घालतो आतमध्ये. भात झाला आहे, गाळायचं बाकी आहे. डाळ शिजत लावली आणि भाजी आता करायची आहे. होऊन जाईल एक 10 मिनटात. भात तयार आहे, भाजी 5 मिनटात शिजून तयार होईल. आणि आज चपाती नाही केली, चपाती संध्याकाळी करेन. भाजी चपाती छान लागेल, दही वगैरे घातलं तर भाजी टेस्टी होते. चला चला, 10 मिनटात जेवण होईल, नंतर जेवून घेऊया. अरे कानात हेडफोन, अरे मॅच बघत होतो, विंडोमध्ये मोबाईल ठेवलेला, टेस्ट मॅच चालू आहे तर ती बघत बसलेलो आणि फक्त जेवण करत होतो. गरमी खूप वाढली. जेवण झालं आणि आता बाकी असं काय काम नाही आहे आज, त्याच्यामुळे आज फक्त आराम करणार. आज काय नाही करणार. आणि जरा बघू, दिवाळीच्या फराळाचं काहीतरी बघायला पाहिजे, तर त्याचं जरा नियोजन काहीतरी करू. बाकी आता काय तसं नाही आहे. काही साफ झाले तिथे, ते आता फक्त काय खतासाठी खताची माती होती तशीच ठेवली. बाकी ते सगळं साफ झालं आहे. आता ही बाजू बघू 2-3 दिवसांनी घेईन. पण हे आता कसं करणार, सकाळीच लवकर उठून करणार, कारण संध्याकाळी आता जिमला जायचा विचार चालू करतो आहे मी. आज संध्याकाळी बाकी काय नाही. तर पेरू तयार झालं आहे, ह्याला आता इथून कट करणार आज संध्याकाळी, म्हणजे ह्याला परत खालून व्यवस्थित प्रॉपर डेऱ्या येतील. कारण काय आलं आहे, बांधून ठेवलं आहे त्याच्यामुळे ते व्यवस्थित उभं आहे. सोडलं की ते खाली पडतं. ते चुकून तुटली किंवा कट झाली ती दोरी, किंवा तर बोल्टमधनं सुटलं तर ते खाली पडेल. त्याच्यापेक्षा अगोदरच कट करतो. कारण काय माहिती आहे, खाली पडलं तर हा पनवळ घेऊन येणार, तो पत्र्याचा कॉर्नर जाणार, बरंच नुकसान होईल. आणि परत ते रिपेअर करायला पण तेवढाच वेळ जाणार. त्याच्यापेक्षा अगोदरच त्याला कट करून घेतो. आणि हा पपई झाल्या की पपईचं झाड पण तोडून घेणार, कारण खालून ते पूर्ण पोकळ झालं आहे. ते मोडणार आहे कुठेतरी, इकडे नाही तर तिकडे.
आणि ते पत्र्याला घासून घासून तिथून कट झाला आहे. अय डुक्कूर, काय करायलाय बे? हे काम धंदा नाही तुला? उठसूट तू इथे तळंगत असतो, ते तिकडं बसून आहेत निवांत. चला, आज काय जास्त कामं करायची नाही. हे बेडक्यांचे व्हिडिओ खूप झाले आणि हे खूप बळावले सुद्धा आहेत. आता इथे एक मधुमालतीचं रोप लावून घ्यायचं आहे ह्या साईडला आणि एक मधुमालतीचं रोप या साईडला लावायचं. बाकी काय आज काम करायचं नाही आहे. हे 2 कामं आज करायचे आहेत फक्त. चला आता लावून घेऊया. मधुमालतीची रोपं आहेत ती गेटच्या दोन्ही बाजूला लावून घेऊया. एक साईडचं खोदून घेतलं, तिकडे लावून घेतलं एक झाड, दुसऱ्या बाजूला पण तसंच केलं. आणि माझ्याकडे गांडूळ खत होतं, तर म्हटलं खाली घालून घेऊया ते आणि त्याच्यावर नंतर रोप लावून घेऊया. चला, ते एका बाजू झालं आहे, दुसऱ्या बाजू पण लावून घेऊया पटापट. हे बघा, त्या बाजूचं पण रोप लावून झालेलं आहे. चला आता बघू पुढचा व्हिडिओ. इथे ऑलरेडी एक मधुमालतीचं रोप आहे, हे बघा. आणि बाजूलाच हे लावलं आहे कारण ह्याची थोडीशी वरची काठी खराब झाली. कट करून टाकूया. आहे ते ऑलरेडी, हे त्याला खालून आता हे पण आला नवीन. आणि एक इथे या बाजूला लावलं म्हणजे आता व्यवस्थित प्रॉपर तो पॅनल ठेवला आहे. म्हणजे 4 जणांनी ठेवला आहे, घरात जो यूज करतो तो आहे. तर आता या मधुमालतीच्या रोपावर जरा मोठी झाली रोपं की व्यवस्थित ह्याला टॅग लावून वर चढवावे लागतील ह्या गेटवरती. हे थोडंसं खत आहे, सेंद्रिय खतच आहे. आपण काय रासायनिक खतं वापरत नाही, तर थोडं थोडं यांना घातलं पाहिजे जेणेकरून जरा तग धरतील पटापट. आता यायला लागले त्यांना तसे, तरीसुद्धा थोडंसं फास्ट ग्रोथ झालेली चांगली. चल ये, व्यायाम झाला तर ये बाहेर. चल ये, सावकाश सावकाश. चल ये, वॉकर पुढे ठेव नाही तर पाकिट तोल जाणार मागे. चल ये, वॉकर पुढे ठेव, तोल पुढे ठेव, मागे तोल नको. चल घे पुढे, वॉकर पुढे घे. हां, घे पुढे वॉकर. घे वॉकर पुढे, आपल्याला बाहेर जाऊन यायचं आहे एक फेरी मारून. हां, नंतर केस बी सिंचूया सगळे, टकाटक करूया. चल एक फेरी मारून बाहेर येऊया. चल चल, वॉकर ठेव तिकडे साईडला. वॉकर ठेव तिकडे साईडला, ठेव साईडला, ठेव साईडला वॉकर. पकड हात, हात पकड. वॉकर सरकव तिकडे. चल चल, ये बाहेर, ये आरामात बाहेर. ये ये, उतर आरामात खाली. आरामात पावलं टाक, टाक खाली पावलं. आता कुठचं लागतं पाऊल? ते पाऊल लागतं ना, मग ते पाऊल पहिलं ठेव खाली. हां, त्याच्यावर आता लोड घे. परत ते पाऊल ठेव खाली, ठेव ते पाऊल खाली. ते पाऊल ठेव, हे पाऊल ठेव ग. मी पकडलंय वरती, सोड. पकडलंय मी. उचल उचल, ठेव खाली. हां, हे खाली. चल चल, काय नाही. चल, पकडलंय मी. चल ये, ये खाली. हात सोड, हात सोड, ये खाली. ये, उचलून टाक पाय, उचलून टाक, उचलून टाक, उचलून ठेव, उचलून ठेव पाय, उचलून ठेव. हां, ठेव उचलून. चल चल, लांब ठेव पाय, खाली बी चिखल आहे. बघ कुठे काय काय आहे ते बघ.
असा नाही, असा पकड. हां, लांब पावलं टाक, लांब टाक पावलं. बघ खाली, बघ खाली, बघ खाली चिखल लागतोय बघ पायाला. उचलून टाक पावलं. लांब टाक पावलं. हां, चल ये, गेटपर्यंत जाऊन या. चल उचल पावलं. ये बघ जरा पाय दगड टोचले, ॲक्युप्रेशरचं काम करतं ना. चल ये ये, आपण असं उचलून टाकायचं. उचलून टाक वरती. उचल टाक, उचलून टाक, उचलून टाक, उचलून टाक पावलं. उचलून टाक, कारण नाश्ता घेऊया. चल उचलून टाक, टाक उचलून पावलं. चल बघ पाय बघ. गोड. इकडनं चला. चल तुझं तू चाल बघूया. चल तुझ्या जीवावर तू चाल. चल उचलून ठेव, ठेव पुढे, ठेव पावलं, ठेव पुढे. उचल उचल वरती उचल. हां चल चल उचल पाऊल, पाऊल उचल. पाय उचल वरती. तो पाय उचल वरती, मग हा पाय येणार आपोआप वरती. उचल पाय वरती. ये टाक पुढे पाय, पुढे ठेव. चाल. चल चल चल, पकड, पकडू नको कशाला. चल पकडलं तुला, त्याला पकडून, त्याला धार आहे. चल आहे मी इकडे. चल 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 चल. हां चल चल उचल पाय, डावा पाय उचल. गेलो डाव्या पायावर. हां उचल, ठेव ठेव उजवा पाय उचलून. हां ठेव. हिला मस्त फ्रेश केलं, पिक्चरवर बसली. आता आपण आपली कामं करूया.